झी 24 तास एक पाऊल पुढे। एका मांजरीच्या पिल्लाला वाचवायला गेला आणि हात गमावून बसला। पुण्यातल्या एका चिमुकल्याची ही गोष्ट। हात तुटला तरी त्यानं मांजरीच्या पिल्लाला वाचवलं। हात गमावला तरी देवांग जराही घाबरला नाही। अतिशय धीरानं तो या सगळ्याला सामोरा गेला। पुण्यात 2.5 तासात घडलेलं हे थरार नाट्य तुम्हाला उलगडून दाखवतोय। रविवारी दुपारी 2:30ची वेळ। 11 वर्षांचा देवांग विश्रांतवाडीतल्या श्रीहंस इलाइट या बिल्डिंग समोर खेळत होता। इतक्यात या बिल्डिंगच्या लिफ्टमध्ये मांजरीचं पिलू अडकलेलं त्याला दिसलं। पिल्लाला काढण्यासाठी देवांगनं लिफ्टमध्ये हात घातला। इतक्यात लिफ्ट सुरू झाली, त्यामुळे देवांगचा डावा हात तुटला आणि लिफ्टमध्ये पडला। पण तरीही त्यानं मांजरीचं पिलू बाहेर काढलं आणि रस्त्यावर सोडून दिलं। 15-20 मिनिटांनी आला। 15-20 मिनिटं, 2:45 वाजली होती। आला आणि चपल्या काढलं तर मी पडलेली होती अशी उशी घेऊन। तर तिकडे गेला, थोडा हात धुतला आणि येऊन बाई बसली, दीदीच्या जागेवर बसला। म्हणतो आई येऊ, मला काय झालं। देवांगचं खरं धाडस दिसलं ते त्याचा हात तुटल्यानंतर। लिफ्टमध्ये हात अडकून तुटल्यानंतर देवांग शांतपणे घरी आला। घरात आल्यावर स्वतःच बाथरूममध्ये जाऊन रक्त धुतलं। मग आजीसमोर येऊन उभा राहिला। आजी घाबरली आणि शेजाऱ्यांना बोलावलं। शेजाऱ्यांनी देवांगला हॉस्पिटलमध्ये नेलं। डॉक्टरांनी देवांगला मोठ्या हॉस्पिटलमध्ये न्यायला सांगितलं। दुसरीकडे काही शेजारी देवांगचा तुटलेला हात शोधत होते। मग हात लिफ्टमध्ये पडल्याचं देवांगनंच सगळ्यांना सांगितलं। फोन करून विचारलं, तुझा हात कुठं पडा नक्की सांग, मी आणतो जाऊन। तो म्हणला लिफ्टमध्ये पडला, हेमगिरी शाळा आहे ना तिथं। मग पूर्ण लिफ्ट पाहिल्या, तिकडे काय सापडा नाही। मग ह्या लिफ्टमध्ये सापडा। देवांग जहांगीर हॉस्पिटलमध्ये पोहोचताच आधी 1.5 लाख रुपये भरा, मगच उपचार करू अशी आडमुठी भूमिका हॉस्पिटलनं घेतली। कशी बशी थोडीफार रक्कम गोळा झाली आणि देवांगवर उपचार सुरू झाले। त्याचा हात नंतर हॉस्पिटलमध्ये पोहोचला। देवांगला त्याचा हात कुठल्या इमारतीच्या लिफ्टमध्ये अडकलेला होता हे सांगता येत नव्हतं। शेजाऱ्यांनी सुमारे तासभर परिसरातल्या इमारतींचा आणि लिफ्टचा शोध घेतला। त्यानंतर याच ठिकाणी जे रक्ताचे डाग पडलेले होते, त्या डागांवरून त्यांना लक्षात आलं की याच ठिकाणी हात अडकलेला असावा आणि लिफ्टच्या डक्टमध्ये खड्ड्यामध्ये शोध घेतल्यानंतर देवांगचा हात या ठिकाणी तुटलेला पडलेला त्यांना आठवण आला। इतक्या लहान वयात देवांगनं दाखवलेलं प्राणीप्रेम आणि धैर्य खरंच कौतुकास्पद आहे। त्याचा हात जोडण्यासाठी उपचार सुरू आहेत। त्याचे वडील ड्रायव्हर आहेत तर आई घरकाम करते। देवांगला आर्थिक मदतीची गरज आहे। ज्यांना देवांगना मदत करण्याची इच्छा आहे त्यांनी 98 22 44 53 86 या क्रमांकावर संपर्क साधावा। मांजरीच्या पिलासाठी हात पुढे करणाऱ्या देवांगच्या मदतीलाही अनेक हात येतील अशी अपेक्षा आहे। झी 24 ताससाठी नितीन पाटोळे, पुणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।